आज या एका पुण्यात्म्याला आपण शेवटचा निरोप देण्यासाठी आलेलो आहोत आणि सध्या नवरात्रीचं पर्व चालू आहे. नवसंगीचा यज्ञ आपण सगळेजण मोठ्या भक्तिभावाने सादर करीत आहोत. या मानवी जीवनामध्ये अशा प्रकारच्या धार्मिक संकल्पना, अशा प्रकारच्या धार्मिक उपक्रमांचा जो या धर्मसंस्थेमध्ये उपयोग आहे त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचा असतो, विज्ञान महत्वाचं असतं आणि विज्ञानाला आरोग्य या दृष्टीने या उपक्रमाची रचना या हिंदू संस्कृतीमध्ये या सनातनामध्ये केलेली आहे. आजच्या प्रवचनासाठी निवडलेला श्लोक हा हिंदू धर्म परंपरेमधील एका उपनिषदामध्ये वर्णन केलेला आहे. त्यामध्ये शरीराचं लक्षण सांगितलेलं आहे की मानव जन्माला येतो तेव्हा त्याचा जीव एक शरीर धारण करतो. शरीर आणि जीव या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, गाडी आणि गाडी चालक. गाडी आणि गाडी चालकामध्ये जसा स्वतंत्र व्यवस्थेचा भाग आहे. गाडी पंक्चर झाडून गाडी पडली आणि दारू पिऊन गाडी चालवण्याची गाडी पडली, याच्यामध्ये चालक आणि व्यवस्थेमध्ये फरक आहे. तसाच शरीरामध्ये मृत्यू, जन्म आणि जीवन यामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा जो भेद आहे त्यापैकी क्षेत्राचा एक विषय तैत्तिरीय उपनिषदामध्ये वर्णन केलेला आहे. उपनिषद काय सांगतात? शरीरे जायते नित्याम वांछाम ऋणाम चतुर्विधा बुभुक्षाच पिपासा सुषुप्ता स्पृहा. सज्जन हो, तुम्ही अनेक प्रवचन ऐकले असतील, अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम ऐकले असतील. कदाचित त्या कार्यक्रमातून तुम्हाला काही मिळाले असेल नसेलही तो विषय हा या ठिकाणी नाही. आजचं जे प्रवचन आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी या धर्माचं पालन करणं आणि धर्माच्या पालनातून निरोगी जीवनाचा मार्ग स्वीकारणं हीच एकमेव जगाची व्यवस्था आहे. ना डॉक्टर तुम्हाला आरोग्य देऊ शकतो, ना समाजामध्ये एखादं हॉटेल तुम्हाला तृप्त करू शकतं, ना एखादं पाणी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कायमचं तहान मिटू शकतं. हे सगळ्या व्यवस्था क्षणभंगूर आहेत. क्षणभंगूर. आज ताप आला, गोळी खाल्ली, उतरला, उद्या आला परत गोळी खाल्ली गेला, भरोसा काय उद्या नाही येणार. हा विश्वासार्ह भाग नाही. म्हणून या शरीराचा अभ्यास धर्मशास्त्राच्या दृष्टीने करा. या नवसंडीचा अभ्यासही विज्ञानाच्या दृष्टीने करा. धर्मशास्त्राचा अभ्यास आणि विज्ञान ह्या एकमेकाला धरून चालणाऱ्या गोष्टी आहेत. धर्म हेच विज्ञान आहे, ज्याला कळलं त्याचं आरोग्य सुधारलं. धर्म हेच विज्ञान आहे, हे ज्याला कळलं त्याचं आरोग्य सुधारलं. ज्याने धर्म अंधतेमध्ये काढला, ज्याला धर्म समजला नाही, तो धर्मांध झाला, त्याचं आरोग्य कधी सुधारलं नाही आणि मग तो पश्चातापाचा बळी पडला. मी एवढ्या देवदेव करतो तरी माझा दुखणं हटाना, मी एवढे पंचदिंड्या केल्या तरी माझ्या घरात शांतता लागना, मी एवढं चांगलं वागवतो तरी माझ्या घरात सुख नाही. का बरं? सुखाचा संबंध जर धर्माशी असेल तर मग धर्म पाळणाऱ्या माणसाला दुःखाचा यत्किंचितही लवलेच येऊ नये. जर तुम्ही धर्माचं पालन करता तर तुम्ही असमाधानी कसे? समाधान जर चित्तात आहे तर जगात शोधण्याचा प्रयत्न तुम्ही काय करता? अनंती पैसे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग चित्तात समाधान आहे म्हणल्यावर तुम्हाला काय, तुम्ही आता बसले काय समाधान नाहीत का? आहेत ना, कारण तुमचं चित्त काय, चित्त समाधान तरी सुख वाटे विष वाटे सोने. तुकाराम महाराज का चित्त समाधान तरी विष वाटे सोने. सोने सुद्धा वाईट वाटते, सोने नको वापरूच नाही आपलं सोने. समाधानी आहे. आणि असमाधानी माणसाला तुम्ही सगळं जगही नाव करून दिलं. उद्या गेले एका ठिकाणी, त्याला म्हणलं सारं गाव बंद करतो, तुझ्या नाव करतो. किती दिवस खुश होईल तो? महिना, 2 महिने. मग आंबेवाडीचं काय करता? त्याचा का त्याच्या पलीकडचं काय करता? म्हणजे माणसाची जी भूमिका आहे ही कधीच तृप्त होत नाही. तृप्ती ही विश्वातल्या या व्यवस्थेमध्ये
मानवाच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या अंतःकरणात असावी लागते. अंतःकरणात तृप्त असणाऱ्या माणसाला बिगर जेवताही समाधानाने झोप लागते. आणि तृप्ती नसणाऱ्या माणसाला सकाळपासून दोनदा जेवला तरी म्हणतो अजून काय भेटलं काय अडचण नाही खायला, एक पाहुणं मला जेवतो म्हणा जेव्हा तो भेटायचं आपलं खायला. समाधान ही गोष्ट जगात कुठेच नाही हे समजून सांगण्यासाठी काय धर्म आहे. त्याच्यानं महाराज लोकांना, आता तुम्ही सगळेजण ओळखण्या, तुम्ही मोठे आहात, तुमच्या परंपरेचा अभ्यास खूप मोठा आहे, तुमच्यामध्ये धर्माचं, जातीचं, अध्यात्माचं, परमार्थाचं भांडवल मोठं आहे. मी आपला छोटा दुकानदार आहे याच्यातला, माझ्याकडे जे आहे ते आपलं लोकांच्या वर्तनात परिवर्तन करणे इतकं आहे. लोकांच्या वर्तनात परिवर्तन करण्याजोगं आहे. लय आयसीयूची सगळ्याच पेशंटला गरज असते असं नाही. समजा एखादा पेशंट डोकं दुखतो तेव्हा तुमच्याकडे आयसीयू असेल तुम्ही ऍडमिट होतो, नाही तर नाही, त्याला काय गरज आहे आयसीयू? त्याला एक गोळी घेते डोकं राहणार आहे. मग त्याला तिथं सगळ्या दुनियाचा इन्स्ट्रुमेंट असणाऱ्या दवाखान्यात नेऊन काय होणार आहे? घडाईपेक्षा मराई वाढणार आहे. कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी जावी म्हणा. ठेवू दे चरणावरी माता, पाहिनी श्रीमुख देईनी आलिंगन, जेने लिंबलोन उतरीन पुस्ता सांगेन हित बोल बघ वैभवनी निवांत म्हणे उशीर माझे अभ्यंतर जाणून घे. माझं हे अंग, पोशाख, डोकं, टोपी, पेटा हे बघून थोडं देव तुम्हाला प्रसन्न होणार आहे. देव अंतरंगाचा मालक आहे. अंतरंगाचा बॅलन्स बघत असतो. त्या अंतरंगात बॅलन्स किती, तुझ्या कपड्याचा किंमत किती आहे? लय 10,000चा शर्ट घातला म्हणजे काय परमार्थ मोठा घडतो का? नाही. लय गुलाबजामुचं जेवण घातलं म्हणजे परमार्थ मोठा घडतो का? नाही. परमार्थ ही अंतरंगाची व्यवस्था आहे. कशाची? अंतःकरणाची व्यवस्था आहे. मग आपण आज अभ्यासासाठी घेतलेला विषय हा बहिरंगाचा विषय आहे. बहिरंगाचा विषय म्हणजे काय? हे जे शरीर तुमचं माझं आहे ना, शरीर, हे शरीर सुद्धा चमत्कारिक आहे. आपण म्हणतो ना सगळं माझ्या मनावर आहे. नाही. आता मी सरपंच झालो गावचा, लोक म्हणले आता काय तू राजा झाला गावचा. जेव्हा मी मिटिंगला बसायला लागलो तेव्हा मला कळ माझ्यासारखा इथला नीच माणूस कोण नाही. तर मला ऐकून घ्यावं लागते का? कारण पदावर बसला ना तू, येतो घोडा लावितो, ते होतो घोडा लावितो. आजपर्यंत कोणाची ताकद नव्हती मला शब्द बोलण्याची, कारण कोणाच्या रुपयाला मी निमताळ नाही, आजही नाही. पण पदावर बसला तर हे म्हणतो डॉक्टर अहो ते रस्ता झाला, बरी मजा आहे भाऊ तुमची. म्हणजे माझी कायची मजा? तुमची मजा आहे, वावरात तुमच्या रस्ता केलाय. नाही पण काय नाही, मग पाहिलं बघ टीव्हीला एक जण म्हणला अहो हे रस्त्यात असं असं. अहो बाहुली, आरोप का झाला? तू पदावर बसले, कार्यक्रम झाला. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? नीचपणा बरवे देवा न चले कुणाचा दावा, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी. तुका म्हणे कळ पाया धरिल्या न चले बळ. म्हणजे खुर्ची लागत होती ना तुला, घे आता बोकंटी सगळी आता गाव. मग ही जी आपल्याकडे व्यवस्थेमध्ये झालेली सगळ्यात मोठी परिवर्तनाची बाजू आहे, इथंच सगळा घोटाळा आहे. बरोबर का? लक्षात ठेवा. राजे महाराजे हे जे होऊन गेले ना महाराज, हे काय गादी सिंहासन म्हणून नव्हते. त्यांना सिंहासनावर का बसवलं जायचं? त्यांना राजमुकुट का चढवला जायचा? ते दिसायला चांगले होते म्हणून का? नाही. त्यांच्याकडे फार ज्ञान होतं म्हणून का? नाही. त्यांच्यापेक्षाही हुशार चतुर त्यांचे अधिकारी असायचे, त्यांच्यापेक्षाही हुशार त्यांचं मंत्रिमंडळ असायचं. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही चतुर त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं. हे तर सगळ्यांना माहिती. मी काय शिवाजी महाराज कमी होते हे सांगायचं होतेच नाही माझा. त्यांचं अष्टप्रधान मंडळ श्रेष्ठ होतं म्हणून छत्रपती राज्य श्रेष्ठ करू शकले. मग त्यांच्या डोक्यात मुकुट का? मंत्र्यालाच लाल दिव्याची गाडी का? बघा बरं का. मग मला दिली तर काय होईल? उद्यापासून मी महाराज कीर्तन करतो, माझ्या गाडीला लाल दिवा लावतो. मी काय कमी का? नाही. मी पण समाजाचं काय करतो? कल्याणच करतो ना. मग त्याच्याच गाडीला लाल दिवा का? बघा बरं का. याचं उत्तर शोधा. त्यो म्हणून नाहीये, त्यो म्हणून नाहीये. राजा म्हणून ती व्यक्ती म्हणून त्याला मुकुट नाहीये. ज्या पदावर बसवला त्या पदाची प्रतिष्ठा ही टिकवली तरच प्रजा सुखी होणार आहे.
जर प्रजातला म्हणला ए उठ रे, तू काय वर्गात होता की नाही, उठ वाजूच रे, वर्गाचा संबंध नाहीये. राजगादी, राजगादी हा एक काय दंडक आहे, काय दंडक आहे, त्याच्यावर काय जबाबदारी आहे, काय जबाबदारी आहे. राजगादी हा हक्क नाहीये, राजगादी ही कर्तव्य आहे, कर्तव्य. आणि कर्तव्य समजून सांगण्यासाठी त्याच्याकरता त्याचा पेहराव ठेवला की हे सगळे तुझ्या कर्तव्यावर अवलंबून आहे. तू कर्तव्यनिष्ठ राहा तर हे सुखी होतील. तुझा कर्तव्यात कसूर केला तर यांना दुःख प्राप्त होणार आहे. हीच गोष्ट आजच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा या मंत्र्या संत्र्यांच्या या असणाऱ्या दिमागी ताटामध्ये आहे. त्यांना वाटतं मी मंत्री झालो म्हणजे त्याला काय, अरे मंत्री झाला म्हणजे सगळ्या जबाबदारीचा माणूस झाला. तसंच या शरीराचं आहे, हे शरीर आहे ना हे खोडीले, काय खोडीले. म्हणून तर आपण जेवायला बसलो तर काय म्हणतो, पापी पेट का सवाल आहे. म्हणजे पेट कसं आहे, पोट कसं आहे, पापी. पापी मन नाहीये, पापी आत्मा नाहीये. आत्मा कसा आहे, तो निष्कलंक आहे. कसा आहे, निष्कलंक आहे. मग आमच्या आत्म्याला, आमच्या जन्माला कलंक का लागले, या शरीराने लावले. कोण लावले, या शरीराने लावले. हे शरीर काय करतं, हे शरीर रुसून बसतं. बरोबर का, हे शरीर फार खतरनाक आहे. हे रुसून बसतं, हे आडेआडे घेतं, हे आंदोलन करतं, हे आंदोलन करतं, तकलीफ देतं, हे वडीत. आपण म्हणलो का नाही, चल चल चल, हे वडीत आपल्या मनाविरुद्ध आपल्याला जगायला लावतं. त्याला काय म्हणतात, शरीर लावतं. म्हणजे शरीर काय काय मागत तुम्हाला, बरोबर काय. सगळेजण नीट ऐकून घ्या महाराज. या चिंतनात जे तथ्य आहे ते जगातलं सत्य आहे. काय सांगितलं, शरीरे जायते नित्या वांछाम नृणाम चतुर्विधा. हे शरीर रोज सदा सर्व काळ 4 गोष्टी मागत असत. बस त्याच्याकडे 5वी गोष्ट मागत नाही. पण हे 4 गोष्टी का छोट्या आहेत का, हे 4 गोष्टी फार खतरनाक आहेत. पहिली गोष्ट काय, बुभुक्षा. याला भूक लागते. आता जे आत्मे शरीरातून मुक्त झाले यांना भूक आहे का, यांना भूक नाही, ताण नाही, हे चालले आपले, चालले आपले. मग ते आता खाल्ले तर जगते का, नाही. नाही न छिन्नती शस्त्राणी न दहती पावका न चक्लेती आपो न शोषती मारुता. मग आत्म्याला जेवण लागत नाही, मग जेवण कोणाला लागत, जेवण कोणाला लागत, जेवण शरीराला लागत. हे शरीर, गाडीला पेट्रोल लागत का माणसाला लागत, गाडीला पेट्रोल लागत. गाडी कधी चालते, बाप गाडी चालवणारा जेवला मग गाडी पळते का, नाही. गाडी चालवणारा उपाशी असू द्या नाही तर जेवू द्या, गाडीत पेट्रोल असेल तर गाडी पळणार आहे. तर जी काय आहे, गाडी आहे, ही बॉडी आहे ना, हे काय आहे, शरीर ही खलु धर्मस्य साधनम. हे साधन आहे, हे साध्य नाही. नीट डोक्यात घ्या बरं. काय साधन आहे, साध्य नाही. मी पांढरा शर्ट घातला काय, काळा शर्ट घातला काय, नवा घातला काय, फाटका घातला काय, टोपी घातली काय, नाही घातली काय, मी जेवलो काय, नाही जेवलो काय, हे काय आहे, साधन आहे, साधन आहे, साध्य नाही. लोक म्हणले बा असं भारी जेवण घातलं लग्नात, असं भारी जेवण घातलं, 500 रुपयाला ताट होतं, पण ते काय साधन आहे. आता इथं काही काही पायपाय आले बिगर पेट्रोलचे, काही काही गाड्या घोड्या घेऊन लांबून 1000 रुपये घालून आले. इथं आल्यानंतर काय झाले, सगळे कुठं बसले, एकाच लाईनी बसले. 1000वाला म्हणले हे ज्यांनी 1000 खर्च केला इथं बसता, जे फुकाट आले ते इथं बसता. इथं आले काय झाले, सगळे या वैष्णवांच्या मेळ्यात सामील झाले. इथं येईपर्यंत काही फुकाट आले, काही इकात आले, इथेच बसले. काहीला हाफ तिकीट आहे, काहीला तिकीटच नाही. पण सगळेजण कुठे जाते, ज्यांना जिथं पॉझिटिव्ह जाते की नाही, का हाफ तिकीटवाल्याला म्हणले मी मग तुम्ही उतरतो नाही. हे काय आहे, साधन आहे. काय साधन आहे, साध्य काय आहे, इष्टीच बसल्यानंतर कुठं जायचं तिथं उतरलं पाहिजे. काय झालं, साध्य झालं. तसं या जीवनाच्या प्रवासामध्ये शरीर हे साधन आहे, ते साधनाप्रमाणेच वापरलं पाहिजे. आता कसं, एका गावामध्ये 2 जोडीदारांनी गाडी विकत घेतल्या, नवीन घेतल्या. आता म्हणजे त्याचा मुहूर्त काढा, आता बुलेट चालले, हवा चालली, म्हणजे बुलेटची हवा, कांद्याचा पैसा आला आणि मग लोकांनी ठरवलं बुलेट घ्यायची. माऊली बुलेट घ्यायची. दसऱ्याला गेले, 2 शोरूम मधून बुलेट घेऊन आले. गावात आले, पूजा बिजा केली, छान मस्त पैकी. सगळे गाव म्हणलं आणले, भारी आणली, लय भारी आणली. हो किती होता म्हणला, नाही 2 आयरणी होत्या. आणि मग जाऊन असं होतं, 400 गोण्या गेल्या, 200 गेल्या. त्याला का छकूट सांगायला लागला. लोक तेवढ्या पुढे पिढे पिढे खाली लोक म्हणले तुझी गाडी तुझी पटात, आमचं काय घेणं नाही.
4 वर्षानंतर, माऊली किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर ज्यांना पिढे गाऊ घातले त्यांच्यापाशी तो गाडी घेऊन आला. लोक म्हणले आला तर प्रथम आणली काय? तो म्हणला नाही, तीच गाडी अजून. कधी? 4 वर्षापूर्वी. म्हणलं काय गाडी अजून ठेवली? असं वाटतं जसं काय तो आत्ता शोरूम मधून बाहेर आणली. आणि तो गेला. आणि दुसरा आला. तू म्हणले अरे का भंगारात आणली का तो? जाऊ मला पैसे देऊन आणली होती. काय झालं? वज नाही ठेवली. काय नाही ठेवली? वज नाही ठेवली. भांगारात विकून टाक, नवीन घे. का बरं? एकाच दिवशी एकाच शोरूम मध्ये दोघांनी गाड्या आणल्या. एकाने नीट सांभाळली, त्याची शोरूम सारखी राहिली. एकाला सांभाळता आली नाही, त्याची वज ठेवली नाही, ती भांगारात विकायच्या लायकीत झाली. तशी ही शरीराची व्यवस्था आहे. हे जपा तर हे टिकल. हे जपलंच नाही तर त्या भगवंताला काय सांगत बसले, वय दारू पिऊन मेला. ते भगवंत काय तुम्हाला म्हणला होता? दारू पिऊन मेलेल्या माणसाचं कुठं चित्र आहे? त्याच्या दहाव्याला कुठं प्रवचन सांगत बसता की याच्या आत्म्याला शांती मिळो. यालाच आयुष्यात कधी नाही मिळाली, याच्या आत्म्याला. उलट त्याचं हे सगळं जे परंपरेचं आहे ना, ते मेल्यानंतर फिटण्यापेक्षा ते पुढं पुढं सरकणारे हे उरलेला बोजा बोकांडी आहेत ना, त्याच्याकडे सुटणार आहे का? नाही सुटणार. हे काय आपल्या सरकारसारखं का तर सगळं कर्जमाफी? इथं सुट्टी नाहीये. मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, जो कोई जैसी करने करता वैसा ही फल पाता. तुम्हाला असं वाटतं बा इथं निर्दोष सुटलो, इथं सुटलो, जामिनावर सुटलो. इथं सुटतात, तिथे गेलं सुट्टी काही भाऊ काहीच नाही. किती इथं छान लय महाराजावानी हेरला आणि पाप करीत बसला. इथं गावाला काय कळाना, मिळाला तरी लोकांना समजा हा पापी होता म्हणून. का तिथे गेल्यावर तुम्हाला वाटतं का गेल्या लगेच हार घेऊन तुम्हाला तयार? तिथे गेल्या म्हणजे बरा सापाला तावडीत या इकडे म्हणले भामट्या. सगळ्या गावाला उल्लू बनवलं, सगळ्या जगाला उल्लू बनवलं, मला बनवायला निघाला का आता तू? हा, या मुद्द्यावरती लक्षात ठेवा, सत्य धर्म आहे आणि धर्म सत्य आहे. सत्य धर्म आहे, धर्म सत्य आहे. हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. आता तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो आणि मग या नवचंडीचा अर्थ सांगतो. हे शरीर 4 गोष्टी शिवाय जगत नाही. या 4 गोष्टी जर याच्यापाशी असल्या तरच हे जिवंत राहतं, तरच हे सुखी राहतं, तर हे समाधानी असतं, तरच हे आनंदात जगतं, तरच हे जीवाला शांती देतं. जीव शांतच असतो, पण शांती का नसते हे शांत बसू देत नाही ना. जसं बघा एखाद्या घरात 4-5 पोरं असले आणि मात्र म्हणला आता किंवा झोपवतो, त्याला झोपत लागेल ना का? हे पोरं सारखे इकडून उड्या हात तिकडून उड्या हात तिकडून, हे पोरांनो शांत बसा. तसे हे काय शरीर हे पोरं आहेत. काय पोरं आपले खेळकर पोरं, जसे अनार पोरं ते दुकानमध्ये आपले खेळत बसते. जबाबदारीची जाणीव नसलेलं हे तंत्र आणि या तंत्रातून घडणार हे सगळं तंत्रज्ञान आहे. काय सांगितलं? बुभुक्षा, भूक. भूक ही माणसाला पापाकडे घेऊन जाते. बरोबर का? हे काय कोण? भूक ही माणसाला पापाकडे घेऊन जाते. कधी घेऊन जाते? तुम्ही पार उपाशी आणि एका ठिकाणी तुम्हाला अन्न दिसलं, तुमचं काय झालं? तडफड झाली, बाबा आता भूक लागली, ती कडकडून भूक लागली तुम्हाला, अन्न दिसलं तर तुम्ही आधी चौकशी करताना का आधी खातान? तो ही भाकरी कोणाची आहे, कुणी ठेवली, कोणाकरता ठेवली? हे कुत्र तरी इकडे तिकडे बघा ना, आपल्या कोणी काठी आणतं का? हे माणूस कसा तडकून ना भरपूर लागला, तडाख्यात सापडा ना, त्याला काही घेणं नाही. बोली एक उदाहरण सांगतो तुम्हाला, एक उदाहरण सांगतो तुम्हाला, फार मोठं उदाहरण आहे. 2003 साली गुजरातमध्ये भूकंप झाला. बरोबर? सत्य सांगतो तुम्हाला, जे सत्य माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं, माझ्या हाताला जे समजलं, जे कळलं ते तुम्हाला सांगतो. की भूकंप झाला 26 जानेवारी रोजी. 26 जानेवारीला आमच्या गावामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. झेंडावंदनामध्ये एक पोरगा म्हणला, अहो तुम्ही ऐकलं का बातमी? म्हणले आज गुजरातमध्ये सकाळी 6 वाजता 7 वाजता भूकंप झाला. एवढ्या लोकांच्या मरण्याची खबर आहे आणि एवढे लोक उद्ध्वस्त झाले, मदतीसाठी सरकारने हाक दिलेली आहे. मग आता 26 जानेवारीची ग्रामसभा. मग आमचा थोडासा डोक्यात विषय आला, एक काम करू म्हणले, आपण आपल्या गावातून मदत पाठवून देऊ, आपल्या गावातून मदत पाठवून देऊ. आणि मग ठरलं. मग आता आमच्याकडे तेव्हा आता ती काळ जुना मारुती व्हॅन होती. मग आम्ही गावामध्ये माईकवर सांगितलं की त्या लोकांना अन्नदान करण्यासाठी ज्या कोणाला मायबाप माझ्या जनतेला मदत करायची असेल तर आपल्या भाकरी, चटणी, बेसन, पुरण, चपात्या करून आपल्या दुपारी 2 वाजेपर्यंत इथं आणून द्यावं. आता जाणारे सगळे गडी होते, आणणारे सगळ्या बाया होत्या. आता काय गडी आणणारे काही बाया आणणं.
वयाने बिचारी माय बावलीने भाकरी करून आणल्या, काही काही केल्या, आणल्या गुंडाळून आणल्या फडक्यात. आम्ही ते फडक्यावर फडके करी त्या गाडीच्या वरती कॅरेज होतं, त्या कॅरेजवरती सगळ्या भरल्या आणि वरून मोठं माणूस पॅक करून टाकला. आम्ही गडी माणसं, गाड्याला फक्त अक्कल खायची, त्याला बाकीचं काय कळतं का नाही. मग आम्ही गेलो, इथून गुजरातमध्ये गेलो, त्या अहमदाबादला गेलो. तिथं गेल्यानंतर असं कळलं की या भागात, हा प्रांतात हा भूकंप नाही, हा भुजमध्ये फार या वाळवंटामध्ये आहे. मग आम्ही परत पुढे एक दिवस प्रवास चालला. तिथे गेल्यानंतर रस्त्याने एका गावामध्ये असं लक्षात आलं की हे गाव जरा फाट्यापासून 4-5 किलोमीटर आत आहे, आपण आज जाऊन बघू काय परिस्थिती आहे. आम्ही त्या गावात गेलो. गावात गेल्या मोहळला या उठावा तसे ते सगळे लोक टपा आमच्या गाडीपाशी गोळा झाले. 100-200 लोक गोळा झाले. 100-200 लोक गोळा झाले तर आम्हाला असं वाटलं वा वा काय झालं, आपल्याकडे एवढे भाकरी येत आहे, बिचाऱ्यांना खाऊ घातल्या म्हणजे आपल्याला काय होईल, पुण्य लागेल, आपलं समाधान होईल, आपल्या माया माऊलीने गावातून एवढं गोळा करून गेलं. मग आमच्या गावातला एक पोरगा, सौदागरचा पोरगा, त्याला म्हणलं जा बरोबर सोड. वरती गेलं, सावकाश खाली आलं, सोडत नाही त्यांनी, खाली आलं. मला डॉक्टर साहेब वास सुटला. आता मी म्हणलं वास सुटला, मी जर उपाशी तडा घेत खाल्ले, हेरीने रोगाटले, काय झाले यांना, त्याच्याला आपल्या बाला यायची म्हणलं नको चला आपलं सर. अहो त्या लोकांनी आमचा अंदाज घेतला, जे तडा झाला, ते वाकडा तडा होता, वर चढे खोललं, खटा लगेच तो सगळा सुपडा साफ करून टाकला. त्याला निम्म्याला बोरा लागला होता, निम्म्याचा वाज होता. अहो त्या तडाख्यात सापडले होते, काय लागलं खाला डोक्याला हात लागला. मी म्हणले आता पुण्य करता पाप घडे, आता हे आता काय खरं नाही, आता हे उद्या ढाळावर बसले, उद्या पॉइझन झाले, निस्तरावं आपल्याला लागल. मग मी आमच्या पोरांना निर्णय दिला, म्हटलं पोरांना आपल्याला 4 दिवस तिथंच राहायचं म्हणलं, कारण लय जाचून कवर जायची, 1 दिवस जायची, 2 दिवस जायची, म्हणजे आज खाल्लेलं माहीत ह्यांनी जाचीत नाही. कधी लक्षात ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवा की सिस्टीम मध्ये कधी काही नियम असतात. मग म्हणलं 3 दिवस कमीत कमी थांबू, चौथ्या दिवशी जाऊ. तुम्हाला सांगतो त्यांनी त्या पोरा लागलेल्या भाकरी खाल्ल्या, वास आलेल्या भाकरी खाल्ल्या, कोणालाच काही झालं नाही, कारण त्यांच्या पोटात एवढी आग होती. आपण एक म्हण म्हणतो ना, वाळल्या संग ओलही जळालं. एकदा वाळलं पेटलं का, मग ओलं असलं का तुम्हाला वाटतं का ती इजत नाही, एकदा वाळलं पेटलं तर ओलही जळत आहे. तसं या पोटात एकदा आग पाडल्या, इथं काय भुकेच्या तडाख्यात काय रट्टा नाही. मग ही भूक आहे ना, ही भूक माणसाला पाप करण्यासाठी प्रवृत्त करते. जी माणसं श्रीमंत आहे ती अजूनही पैशाची हाव का ठेवतात, कारण त्यांना पैशाची काय आहे, भूक आहे. काय भूक आहे? भूक फक्त 2 भाकरीची नसते माणसाला, प्रॉपर्टीची भूक असते. काही लोकांना नाद असतो, बघ इकितो का घेतो का. अहो तुम्हाला तुमच्या ज्याने 10 पिढ्या तुमच्या ज्याने नाही बोलू नका, म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश वाईट सोडू नका. तुमच्या ज्याने आहे ते होत नाही, पण हाव मात्र सोडीत नाही. आणि मग त्याला किती असलं, त्याकडे 100 एकर असलं, 1000 एकर असलं, 4 तळाच्या 2 वाड्या असल्या तरी त्याची हाव सुटत नाही, कारण भूक ही कधीच माणसाला मिटवता आली नाही. असं जगामध्ये ताई कोणतं अन्न नाहीये की जे अन्न खाल्ल्यानंतर परत भूक लागत नाही. बघा बरं, तुम्ही गुलाबजामुनचं ताट खाऊन पहा, लय जड खाऊन पहा, परत दसऱ्याचं घसरून पहा, काय झालं ते लय 12 घंट्यांनी भूक लागते. लय तुमचे साधना असेल, लय तपश्चर्या असेल तर काय होईल, 24 घंट्यांनी का व्हायना तुम्हाला भूक लागल्याशिवाय राहणार नाही. या जगात असं कोणतं अन्न नाही की जे कायमची भूक मिटवू शकतं. म्हणून भूक ही या जन्माला माणसाला सोडत नाही. हा माणूस भुकेतून मुक्त होऊ शकत नाही. मग मुक्त होऊ शकत नाहीत पर्यंत खरं आहे ना, मग या भुकेवर विजय मिळवण्याची ताकद कोणामध्ये असते सांगा बरं. की एखादा माणूस असा आहे तो म्हणतो भुकेचा तडाख्यात मी काहीच पाहत नाही, बायकोला शिवाय देतो, वाढ ना लवकर, याला संयम राहत नाही. त्याच्या उलट काही माणसं कालही उपाशी होते, आजही उपाशी आहे, फ्रेश. बरोबर, कालपासून थंडीचा उपास ज्यांनी धरला, कडक धरला. तर उपासाचे 2 प्रकार आहेत. काही लोक खायासाठी उपास धरते, काय खायला भेटत. पोरगं म्हणलं मी धरू का, धर म्हणले, तुला गाजगिरीच्या भरते तर मी खायासाठी उपास, मेनू कार्ड. मग उपासाचं मेनू कार्ड जगात असेल तर त्याला उपास म्हणायचं का नाही म्हणायचं, बघा तुम्ही बघा बरं का. उपासाचं एक मेनू कार्ड आहे. एका गावामध्ये एक दिवस दशमीला अशी दुकानात गर्दी, अशी गर्दी म्हणलं बाई लावले गर्दी दुकानात, उद्या एकादश नाही का म्हणलं, एकादशीचा बाजार म्हणजे आठवड्याचा 15 दिवसाचा बाजार एकीकडे, एकादशीचा बाजार असं गोठोडं घेऊन चालली. एकादश बाया गोठोडं घायला लागेल एकादश, मग उद्या एकादश नाही का म्हणले, मग तर लागत म्हणले. मग तर आणलं दशमीला दुकानात गर्दी, एकादशीला एवढाच गर्दी, म्हणलं लय गर्दी झाली. काय पांडुरंग काल गावाला गेलते का, उद्या कुठं गावाला जायचं का, परत भेटणार व्हायची का,
नाही म्हणजे आज एकादश नाही, एकादश नाही म्हणजे एकादश सोडली तर कुणी ढोकूनही पाहायचं नाही पांडुरंगाकडे. जर या देशात एकादशी बंद झाल्या तर लोक पांडुरंगाच्या देवळात मरूच तर जायचे नाही. हे हाय लावलेलं म्हणून हे माणूस कसा व्हायला गुतून याला ईश्वराच्या कृपेपेक्षा ईश्वराच्या कोपाची भीती जादा आहे म्हणून डोसकोतो ह्यो. यात ह्यो देवाच्या दारात गेलाच नसता. याला माहिती देवाचा जर कोप झाला ना तर खकाना व्हायला टाइम लागत नाही. मग खकाण्याला घाबरतो हा म्हणून देवाकडे जातो. याच्या मनातून इच्छा नसते. लक्षात ठेवा हे जे मी सांगतोय हे जगातलं काय आहे सत्य आहे. कथा करोनिया दावी प्रेम कळा अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. तुळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी लटकी धरी बोंडी नाशिकाची. तिळे टोपी माळा देवाचे गबाळे वागवी आगळे पोटासाठी. गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी तयाचे अंतरी काम लोभ. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे प्रेमे विना डोळे घालतात. ₹1,00,000 सुपारी घ्यायची म्हणलं मग रडायला नका नाटक नको करायला लागेल. नाही रडत नको आयला लाखाचा नाही मारायचा किंवा बैल बी नाही का लाखाचा आहे 2 लाखाचा. बरोबर का काय लोकांची बुद्धी आहे. बंधाळलेल्या समाजाला अजून हेच कळा ना की महाराजाची किंमत त्याच्या बोलण्यावर नसती, त्याच्या ज्ञानावर असती, त्याच्या तत्वावर असती, त्याच्या मांडणीवर असती. महाराजाची किंमत केली कशा लय भारी तासभर हसू पोट दुखायला लागलं. मग हसण्यासाठी ₹1,00,000 घालणारा मूर्ख म्हणावा का शहाणा म्हणावा. याच्यातून कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे प्रेमी विना डोळे गळताती. तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद कसे ते सगळे मायेचे मैंद यांचे पाशी गोविंद. नाही 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 यांच्याजवळ देव असू शकत नाही. देव कोणाजवळ आहे जनाबाईच्या जात्यावर देव. देव कोणावर आहे वावरात खुरपणाऱ्या बाईच्या अंगात देव आहे. वावरात औस काठी करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगात देव आहे. बघा बरं का देव कोणापाशी आहे. आम्ही भलतीकडे देवाला धरलं आणि त्याच्यात पाया पडत बसलो. आमच्यासारख्या राक्षसांच्या पाया पडून बाहुली. लक्षात ठेवा राक्षस माणूस आणि देव त्याच्यात भेद काहीच नाही. राक्षसालाही 2च पाय, राक्षसालाही 2च डोळे. राक्षसाने आईच्या पोटी जन्म घेतला. बरं बघा का आपण एखादा माणूस असा वैतागल्याने बोलला कसं काय खायचा ग बस. आता खैस म्हणजे काय असतो तोच असतो की जो खैसासारखा वागतो. आपण त्याला काय म्हणतो खैस आहे. खैस म्हणजे तुमच्या वर्तनाचा विषय आहे. दानव हा तुमच्या वर्तनाचा विषय आहे. देव हा तुमच्या वर्तनाचा विषय आहे. म्हणून तर माऊली काय म्हणतात तुकाराम महाराज भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. म्हणजे देव करायचा काय त्याला काय दगड आणायचे गोळा करून देव करायचा देव करायचा देव करायचा. देव पहावयाशी गेलो देवाची होऊनी गेलो. म्हणजे काय झालं मी देव पाहायला गेलो. देव काय चांगला होता म्हणून गेलो का नाही. मला काय व्हायचं होतं देव व्हायचं होतं. देवाचं दर्शन कशासाठी देव होण्यासाठी. बघा बरं का आता हे समजतच नाही आम्हाला. सकाळी सकाळी मारुती दर्शन घेतल्याचं मी काय करीत काय करतो. एकदा का मारुती दर्शन झालं तसं मी उलटच कुठं नाही करतो. इथं काहीच करीत नाही. फक्त कधी जेव्हा दर्शन घेईन तेव्हाच करतो मी. माझा नित नेम आहे. माझा काय आहे नित नेम आहे. सकाळी उठतो आंघोळ करतो घरच्या देवाची पूजा करतो गावात बोंबलातून 4 देवाच्या पूजा करतो. नंतर काय करतो मग ते विचारू नका ते तुम्हाला काय करायचं आहे. माझं फक्त इथपर्यंत दुखणं ऐकून घ्या. याच्या पुढची स्टोरी तुम्ही मला विचारू नका. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न इच्छन्ति मानवा पापस्य फलम न इच्छन्ति पापम कुर्वन्ति मानवा. बघा म्हणतो वाडीला अशी मोठी दिंडी होती. या पठ्ठ्यानी जेवण दिलं. 2000 लोकांना जेवण दिलं. विचारलं भाऊ कांद्याची पट्टी आली का धान्य एकूण दिलं का कट्ट्याचा पैसा कोण दिला का हेच काय 4 लोकांची मुंडकी मोडी ₹4 गोळा करीन ₹2 दान करीन. आपण शिकवलं परमार्थात. हे असं उरफाट परमार्थात चालत नाही. अन्नदान करणाऱ्यापेक्षा अन्न खाणारा माणूस जास्त पुण्यवान असतो. बरोबर का. अन्नदान करणाऱ्यापेक्षा अन्न खाणारा पुण्यवान असतो. कारण त्यांनी खाल्लं नाही हे फेकून द्यावं लागेल आणि ती फेकून द्यायची वेळ आली तर त्याच्यासारखं पाप जगात दुसरं नाही. म्हणून देणाऱ्यापेक्षा घेणारा पुण्यवान ठरवायचा अधिकार या परमार्थामध्ये आहे.
महाराजापेक्षा ऐकणारे पुण्यमान आहेत. म्हणून तर भक्ती मार्गातली सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणती सांगितली? श्रवण भक्ती. आधी श्रवण, मग काय? कीर्तन. कीर्तनकार 2 नंबरला आहे. 1 नंबरला कोण आहे? श्रवण भक्ती. श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, विष्णुस्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनात 9 भक्ती मार्गाने आचरेत. मग श्रेष्ठ कोण? मी का तुम्ही? तुम्ही का? कारण तुम्ही ऐकताय. बोलणं सोपं आहे, ऐकून घेणं सगळ्यात अवघड आहे. कर्मेंद्रियानी संयम्य या असते मनसा स्मरम, इंद्रिय अर्थान विमुडा आत्मा मिथ्याचारास्त उच्चते. कोण सांगतो? भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण एका श्लोकामध्ये सांगतो, कर्मेंद्रियानी संयम्य यहा असते मनसा स्मरम. कर्मेंद्रियावर संयम मिळवण्याची ताकद या मनाच्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. आणि मनाची व्यवस्था आणि मनाची अवस्था याच्यातला भेद जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत सगळा काठाकूट व्यर्थ आहे. किती पोथ्या वाचा, बदल होणार नाही. म्हणून तर नामदेव महाराज काय म्हणतात? ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभव आहे. प्रॅक्टिकल झिरो. थेरी काय म्हणले? अख्खा हरिपाठ पाठे. पण इथं वावरात वागताना, घरात वागताना, बांधा उभा राहिल्यावर, गावात उभा राहिल्यावर याचा हरिपाठाची समज आला नाही. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू व्यर्थ न घाली. मग आता अख्खा दिवस वाया घालितोय. बरोबर का? नीट नीट बुद्धीचा भेद बाजूला काढा आणि हरिबुद्धीकडे चला. हरिबुद्धीकडे चला. काय सांगितलं? भूक माणसाचा जीवनात पापाला उद्घाटनाला भाग पाडते. समजा तुमच्याकडे पैसेच नाहीत आणि तुम्हाला तर एका ठिकाणी जायचंय. तुम्ही एका रेल्वे स्टेशनवर बसला, रेल्वे आलेली आहे, तुमच्या खिशात रुपये नाही, तुम्हाला लांब जायचंय, पण तुम्हाला गेल्याशिवाय पर्याय नाही. तुमच्यापाशी एकच पर्याय आहे, फुकट बिकट तिकीट बसायचं, राम भरोसे बसायचं. भाऊ देवा तिच्याला येऊन नको दे, धरून नको दे. एकदा झालं बरं का, एकदा झालं, सक्सेस झाला ना गडी, गेला बरोबर गेला. आयला काय देवाची कृपा झाली. देवाची कृपा नाही झाली, आमच्याला देवाची कृपा कधी होत नसते. एकदा झाली, दुसऱ्यांदा बसला, दुसऱ्यांदा खिशात पैसे होते. तो काय म्हणला? गेल्या टायमाला सक्सेस झालो, कुठं पैसे खर्च करता, लगेच नोट दाबली, बसला. बघा का, डोक्याने ऐका. म्हणजे हे तुम्हाला, मी कीर्तनकार नाही पण कीर्तनकारापेक्षा कमी नाही. लक्षात ठेवा, नीट ऐकून घ्या. दुसऱ्या टायमाला नोट होती, याच्यामुळे तिकीट काढायचं का? याला काय झाला? मोह झाला. हा म्हणला नको नको, काय तिकीट काढ. गेल्या टायमाला काय झालं नाही. एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. याला काय लागली? चटक लागली. एकदा का चटक लागली का त्याची चटक जात नाही. एकदा का होटाल रक्त लागलं की आयुष्यात परत त्याच्याने कधी ओठ पवित्र ठेवता येत नाही. आपण म्हणून होटाला रक्त लागलं का त्याचे विषय संपले. म्हणून तर काय सांगितलं? ध्यायते विषयान पुंसा संगते शोपजायते, संगात संजायते कामान, कामात क्रोध विजायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यंती. वाटोळं का झालं? यांनी झालं, खिशात पैसे होते पण तिकीट फाडायची इच्छा झाली का? पहिल्यांदा फावलं तर दुसऱ्यांदा कार्यक्रम झालाच पेट. असं करीत 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 अख्खा समाज बांधाळा, अख्खा समाज फुकट खायला जगला, अख्खा समाज आईत खाऊ झाला, अख्खा समाज भामटा झाला, अख्खा समाज लबाड झाला. जगामध्ये फक्त एकच माणूस असा आहे, या जगामध्ये फक्त एकच माणूस असा आहे की जो लबाडीच करू शकत नाही. सांगा बरं, या जगात एकच माणूस असा आहे की जो लबाडीच करू शकत नाही, की जो पापच करू शकत नाही, की जो कधीच खोटं करू शकत नाही. असा जगात एकच माणूस आहे आणि तो म्हणजे शेतकरी. शेतकरी जो आहे ना, याला पाप करायला संधी काय सांगा बरं. समजा एका शेतकऱ्याने एका वावरामध्ये 1 एकर वावरात 1 पायलीभर बी घातलं, मेहनत केली केली केली, पायलीला 5 पोते झाले. पायलीला किती झाले? 5 पोते झाले. पायलीच्या किती पट झाले? 20 100 पट झाले. 100 पट उत्पन्न काढण्यासाठी यांनी किती लोकांचे मुंडके मोडले, किती लोकांना घोडे लावले, किती वावर लुटले. वावराचं किती वाटोळं केलं? काहीच नाही केलं. उलट त्याच्या मेहनतीमुळे वावर काय झालं? गोरसलं. बाप झाल्याने वावरांनी ठेवले म्हणून आमचे वावर गोरसून आता पिकाच्या लायकीचे झाले. त्याच्या उलट एका डॉक्टरनी गाडी काढली आणि पेट्रोल पंपावर गेला, डिझेल भरायला लागला. डिझेलचे पैसे कुठून आले? सरकारने अनुदान दिलं केला. लाडके डॉक्टर का? डॉक्टर लाडके नाही. यांच्या बोकांडी टॅक्स भरपूर आहे, यांच्या बोकांडी रजिस्ट्रेशनला पैसे, एवढे पैसे. याला काय देवानी वरून काय स्कीम काढली का? नाही.
मग यांनी काय केलं, याने आला का धरला का मोडका टाकला, हे पोट दुखत का, तुझं पोट कोणाच्या जबाबदारीला आलं, माझ्या पोटासाठी तुझं पोट दुखलं म्हणून मी माझ्या पोटाचा विचार करून तुझं पोट नीट करून टाकलं. आता पुण्य घडलं का पाप घडलं, नीट बघत चला बरं का, नीट बघत चला. एक वकिलाने एका ठिकाणी फ्लॅट बुक केला, बघा नीट ऐका, फ्लॅट बुक केला. आता याला काय सरकार अनुदान देणार आहे का, याला कोर्ट म्हणणार आहे बा माझ्या पगाराचा थोडा पगार घे. बरं कोर्ट फुल पगारी असतं आणि वकील बिनपगारी असतो. आता वकील आपण लावितो, याला काय पगार असतो का, याला काय करावं लागतं, जवळ असेलाचं मुडकं मुडीत नाही तर याच्या भागत नाही. मग ते कोर्ट जर म्हणलं ना एका तारखेत निकाल देतो, हे कोर्टासमोर याला घेऊनच जात नाही. मग थांब आपण असं करू, जरा लांबू, आपल्या बाजून निकाल लागायची शक्यता कमी. तर हे खोडून खाल्ल्याशिवाय याचंही भागायचं नाही. एकदा डॉक्टरकडे गेलो, तुम्हाला म्हणलं हो नीट झाले का, काय यायची गरज नाही, असं म्हणलं उद्याच्याला मला काय उपाशी मारता का, हो उद्या बरं का तुमचं परीक्षा करतो, पुढच्या आठवड्यात परत पेशी तपासतो. म्हणजे आपण शिकवलं पेशी तपासायच्या, पेशी वाढल्या काय आणि कमी झाल्या काय, याला जगात औषध नाही. डेंगूला जगात औषध नाही. एक बाई मला म्हणली, हो आमच्या लेखाला डेंगू झाला, 1.5 लाख रुपये घातले. अहो तुझे 1.5 लाख रुपये घातले पण डेंगूचा आणि पैशाचा काही संबंध नाही. डेंगूला जगात औषध नाही. आता सत्य बरं कसं, कोरोनाला जगात औषध नव्हतं. कोरोनाचे जे औषध सापडले ते कोरोनाचं वाटोळं करण्यापेक्षा माणसाचं जास्त वाटोळं करून गेले. नीट डोक्याने नाही का, मी काय खोटं बोलत नाही. कारण ज्या सेंटरच्या जीवावर आपल्या दक्षिणेत 1000 झाले, ते सेंटर 6 महिने 22 दिवस फुल टाइमने चालवलं. ज्या दिवशी उद्घाटन होतं त्याच्या आदल्या दिवशी मिटिंग होती. त्या मिटिंगमध्ये जेव्हा आमची मिटिंग चालू होती तेव्हा श्रीगोंद्यातून 4-5 गाड्या भरून लोक आले, म्हणले आम्हाला तुमच्या सेंटरमध्ये ऍडमिट व्हायचं. आता आमच्या मिटिंगमध्ये जे 4-5 जण पुढारी होते, आपले कार्यकर्ते, त्याले घरी जा, उद्या. आता हा शब्द मी ऐकला, आता डॉक्टर असल्यामुळे मला थांबा कुठून आले, श्रीगोंद्यातून आलो. कशाला आले, म्हणले ते पॉझिटिव्ह निघालो. म्हणलं मग हा मुकाबला तर कुठे जाता म्हणले, कोण सांभाळी, म्हणलं मी सांभाळतो. मग नेते म्हणले आम्हाला, हो डॉक्टर साहेब मग हे तुम्हीच बघा ना. जो शब्द हो म्हणलो त्या शब्दाचा शेवट कधी झाला, 6 महिने 22 दिवसांनी घरी गेलो. तोपर्यंत मला एक क्षण सुद्धा तिथून बाहेर नव्हतो. 30,000 लोकांचा या कोरोनाच्या काळातला अनुभव, एवढा प्रदीर्घ अनुभव जगाच्या पाठीवर कोणाकडे नसेल. पण त्याच्यातलं एकच उत्तर सांगतो, आमच्या सेंटरला लोक जगले का, कारण आम्ही उपचार केले नाही म्हणून जगले. ज्यांनी उपचार केले त्यांना गुडघ्या लागूच मेले. अजूनही बघा, ज्यांनी कोरोनाच्या लसी घेतल्या त्यांचे गुडघ्यान कंबर कामातून गेले. नीट ऐकून घ्या, नीट बारीक ऐका बरं का. आता मी काय कोणाच्या विरोधात नाही किंवा कोणाच्या बाजूनी नाही. ज्यांना कोरोना झाले त्यांचे वाटोळे आजही झाले. ज्यांना चिकनगुन्या होऊन 20 वर्ष झाले त्यांना आजही उठता येत नाही. अजूनही त्यांचं नीट सोयी लागलं नाही. पण चिकनगुन्या गेला का पाहुणे उरकलं का, उरकलं. तर चिकनगुन्या गेला का, नाही. चिकनगुन्या असा डोकेबाजी 10 वर्ष झोपवतो. किती वर्ष झोपवतो, कुंभकर्ण किती झोपायचा, 6 महिने झोपायचा. कोरोना किती वर्ष झोपवतो, 10 वर्ष झोपवतो. 2003 ला आपल्या नगर जिल्ह्यात पहिल्यांदा साथ आली नाथषष्ठीला, जेव्हा पैठणला लोक गेले. तिथून रिटर्न येताना लोकांना सकाळी उठताच येईना. आम्हालाही समजा याला करून उठता येणार, मला वाटलं दमला असेल म्हणून मी सुया मारल्या. आता सुया माझ्या सुदैवाने मग त्याला लवकर बरं वाटावं मारल्या, त्याला गुण आला. तेव्हा लोक म्हणले अरे याला चांगलं कळत आहे. मला समजत नव्हतं 8 दिवस, तेव्हा 8 दिवसांनी मलाच उठता येईना, तेव्हा मी म्हणाला काय घोटाळा झाला व, आतापर्यंत असा कोणता रोग पाहिला नाही की माझ्या आयुष्यात मला कधी लागला नव्हता. आणि मग मला 8 दिवसांनी उठता येईना. आईला म्हणलं चांगली गंमत झाली. आणि मग मला कुठंतरी वाचण्यात आलं की 1970 साली आफ्रिका खंडामध्ये टांझेनिया नावाच्या देशामध्ये असा हातपाय वाकडे होण्याचा आजार झाला होता. त्यांच्या देशातली भाषा आफ्रिकन भाषा आहे. आफ्रिकन भाषेमध्ये हातपाय वाकडे होणे याला चिकनगुन्या म्हणतात. म्हणून तो आपल्याकडे आला. आपले लोक म्हणतात याला मी चिकन नाही खात नाही, माझं सगळं काम गुन्ह्या वळम्यात असतं, मला कसं काय झाला, याचा कुठे संबंध नाही. हा सजीवही नाही. बघा बरं का, आता हे वाक्य सांगतो प्रवचन संपवतो, कारण शेवटी आपण कावळ्याची वाट पाहतो. हे प्रवचनाचा काळ, लोक येण्याचा काळ आणि आमचा काळ याच्यात कुठेतरी साम्य असावं लागतं. कारण 2-4 मोडण झाल्यानंतर लोकांना काय माहिती याच्या ओटीत काय भरलेले. मोडानं झाल्यानंतर याला काय माहिती काय फिरतो हा, एकदा फरा टाकल्यावर काय समजतं का काय फिरलं ते. तर झालं प्रवचनाला सुरुवातीपासून जे असतील त्यांना या प्रवचनाची लिंक लागेल. जे आता नंतर आले असतील ते म्हणतील आता काय बोलला महाराज, बरं जे अजून आलेच नाही
ते नंतर येते म्हणजे महाराजांनी जे प्रवचन केलं खूप सुंदर झालं, मी काय सांगितलं त्यांनी ऐकलं, त्यांच्याकडे काय सुंदर झालं. म्हणजे आपल्याला तोंडमारी करायची सवय लागली, तोंडमारी करायची. एका ठिकाणी माऊली गेलो आणि आत्म्याचं लक्षण सांगत होतो, नाही ना छिन्नती शस्त्रांनी आत्मा मरत नाही, आत्म्याला मृत होता येत नाही. आता मी सगळी कॅशेट झाली, तासभर घाम गाळला, वोकलो बघून तेवढ्यात एक आलं, हे मागून येतात बघा हे श्रद्धांजलीवाले, आधी येत नाही यांना. उलट कायदा करा, जो सगळ्यात पहिल्यांदा येऊन बसेल त्याला श्रद्धांजली व्हायचा अधिकार राहील, जो सगळ्यात मागून येईल त्याला कुठलाही अधिकार देऊ नका. हे सगळ्यात मागून आलं, बरं आला तर आला, नेमका स्टेजवर चढला, चढल्यानंतर लगेच बोलायला लागला, या मृतात्म्या शांतू लागू म्हणजे धक मारली, तासभर बोंबलत होतो मी आणि तुझा मृतात्मा आला पडून. बरं असं का म्हणला, असं ना करीतो तो न घाली, अहो तो आम्ही नाही घालली, तुमच्या हाताने तुम्ही तुमची घालायला निघाली, त्याला आम्ही काय करणार माऊली, नीट ऐकून घ्या. आणि म्हणून काय सांगितलं, ही भूक पोटापुरती ठीक आहे ना, म्हणून काय सांगितलं, अन्नदान करा. अन्नदान करा का सांगितलं, की अन्नदानाने भुकेल्या माणसाच्या पोटाला अन्न मिळतं. मग ही भूक फक्त अन्नापुरती असेल तरी माणसाला लाचारी पत्करावी लागते, बरं का माऊली. अन्नासाठी लाचार होणारे किती लोक आहेत, दारात भीक मागायला येतात. कशासाठी येतात, अन्नासाठी. माहिती शरी भाकरी तुकडे. आता जुन्या लोकांना माहिती, ते भिकारी आले, आपण काय करायचो, पार कोणी खाले पुत्र खायना, मग त्याच्या ताटात वाढायचो. नेहमी लक्षात ठेवा, पाप लागेल असं करू नका. कुणी जर भीक मागायला आला, अर्धी का द्यायना, तत्पर का द्यायना, पण कमीत कमी त्याच्या पोटाला त्रास होणार नाही असं द्या. आता आपण ज्याला कोणी खात नाही, ही नोट खोटी आहे, ती देवाच्या दारात कोण अर्पण करतो, दान करतो, ते आपण शिकवतो बरोबर का. जी फाटकी नोट आहे ती जपून ठेवतो, पंढरपूरला गेलो का ही बरोबर टाकायची म्हणतो का, कारण हिला कोणी बाजारात घ्यायना ना, दान करायचं तर नीट सुदैवाने करा. आणि मग हे अन्नापुरतं सुद्धा माणसाला पाप करायला लावू नये म्हणून या धर्मामध्ये या नवचंडीचा यज्ञ सांगितला. आता नवचंडीचे किती यज्ञ असतात, नवचंडीचे 2 यज्ञ असतात. आता जे नवरात्र चालू आहे याला शारदीय नवरात्र म्हणतात, आणि जे उन्हाळा लागायच्या टायमाला चालू होतं त्याला वासंतिक नवरात्र असं म्हणतात. तो वसंत ऋतू चालू होतो, हा शरद ऋतू चालू होतो. हा उन्हाळ्यातून हिवाळा चालू होणार आहे. आता काय होणार आहे, उन्हाळ्यातून हिवाळा. आजपर्यंत काय होता, उन्हाळा होता. बघा आता नीट ऐकून घ्या, जगामध्ये ऋतू किती आहेत, जगामध्ये 2च ऋतू आहेत, नीट लक्षात ठेवा. उन्हाळा 6 महिने आणि हिवाळा 6 महिने. आपल्या भारतामध्ये याच्यातले 2 महिने सोडून याच्यातले आपण नाही का 5 वर्षाचा असं सरपंच वाटून घेतो, 2.5 वर्ष. खरं तर कायद्याने किती आहे, 5 वर्ष असतं. आपण म्हणतो नाही बा आपली दोघांची सांगड होती, मग काम कर 2.5 वर्ष, तू 2.5 वर्ष वाटून खाऊ आपण. तसे हे वाटून खायचं काम चाललंय. काय 2 ऋतूचे किती ऋतू केले आपण, 3 ऋतू केले. 3 ऋतूपैकी 3रा ऋतू कोणता, पावसाळा. किती नक्षत्राचा, 9 नक्षत्राचा. महिन्यामध्ये वर्षामध्ये नक्षत्र किती, 27 नक्षत्राचं वर्ष. किती नक्षत्राचं वर्ष माऊली, 27 नक्षत्राचं वर्ष. या 27 नक्षत्रापैकी पावसाळ्याचे नक्षत्र किती, 9 नक्षत्र. हे 9 नक्षत्रात जर पाऊस नाही पडला तर आंबोर राहायचं. ही आपली कल्पना. या संकल्पनेचा अर्थ सांगत नाही, पावळा शिवलेला आहे. विषय सांगतोय आधी सांगतो की ऋतू संधी, हिवाळ्यातून उन्हाळा लागला, उन्हाळ्यातून हिवाळा लागला तर माणसाला सहन होत नाही. जसं गाडीचा ब्रेक सोपा आहे पण गाडीचा गिअर सोपा नाही. म्हणून गिअर टाकताना काय दाबावं लागतं, क्लच दाबावं लागतो. बिगर क्लच दाबता गिअर टाकला तर काय होतं, गाडीचं नुकसान होतं. जसा तो क्लच दाबायचा कार्यक्रम आहे ना, तसा हा नवचंडीचा यज्ञ हा क्लच दाबायचा कार्यक्रम आहे. गाडी न्यूट्रलला घ्यायची, क्लच दाबला म्हणजे काय होतं, गाडी न्यूट्रल होती आणि मग तिचा गिअर बदलायला सोपा जातो. तसा हा ऋतुसंधीचा काळ, हा ऋतुसंधीचा काळ माणसाला आरोग्यदायी जावो म्हणून नवचंडी यज्ञ सांगितला. या नवरात्रीमध्ये जे उपवास करायचे ते आरोग्यासाठी करायचे. जर या अग्नीला, शरीर हे अग्नीपासून तयार होतं, आणि जर या अग्नीला अन्न मिळालं नाही तर या अग्नी, कोणता अग्नी, आपल्या जठरामध्ये जो अग्नी असतो, माणसाचा मृत्यू होतो. म्हणजे त्याचा अग्नी शांत होतो. काय होतो, शांतेरग्नी भ्रियते मृत्यू तस्मात् उच्यते. म्हणून तर गार पाडल्यावर आपण म्हणतो गार पाडला, काय झाला, गार पाडला. तवर कशी भट्टी काय असती, तुम्ही जेवले तरी तुमचं अंग गरम असतं. वातावरणातलं तापमान आणि तुमच्या तापमानामध्ये 3 डिग्रीचा फरक असतो. 3 डिग्रीचा. हवामानामध्ये जेवढं तापमान असतं त्याच्यापेक्षा 3 डिग्री तापमान आपल्या शरीरामध्ये जास्त असतं. आता याचं उत्तर द्यायला वेळ पण नाही, प्रसंग पण नाही, पण सांगायचं तात्पर्य काय, नवचंडीमध्ये जेवढे यज्ञ सांगितले हे सगळे
माणसाच्या आरोग्यासाठी असतात. म्हणून ज्यांचा देह इथं ठेवून गेले